झाला आणि या दोनही शहरांमधलं प्रवासाचं अंतर, वेळ या सगळ्याच गोष्टी कमी झाल्या आणि यामुळे जास्तीत जास्त लोक या रस्त्यावरनं प्रवास करायला लागली। पण आज मात्र हा रस्ता ओळखला जातोय तो या रस्त्यांवरती होणाऱ्या अपघातांमुळे। मानवी चुकांमुळे हे अपघात होत आहेत का काही इतर गोष्टी याला कारणीभूत आहेत याचा शोध आपण घेणार आहोत या एक्सप्रेसवेवरती प्रवास करताना। मी आता उभी आहे कामशेत बोगद्याच्या शेजारी। इथे रस्त्याला भले मोठे तडे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। रस्त्यावरती काही प्रमाणात डागडुजीचं काम करण्यात आलेलं असलं तरी देखील रस्त्याच्या मोठ्या भागामध्ये हे तडे जसेच्या तसे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एक्सप्रेसवेवर खरं तर दुचाकी चालकांना परवानगी नाहीये, मात्र अनेक ठिकाणी हे दुचाकी चालक थेट एक्सप्रेसवेवरनं प्रवास करताना दिसतात। रस्त्याच्या सरळ बाजूनीच नाही तर उलट्या बाजूनी सुद्धा अनेक दुचाकी चालक इकडे येतात असं चित्र पाहायला मिळतं। आणि गावातल्या लोकांना या एक्सप्रेसवेवरती येता येऊ नये यासाठीच हे कंपाऊंड बांधण्यात आलेलं आहे। मात्र इथल्या अनेक ठिकाणी हे कंपाऊंड तोडून हे दुचाकी चालक जे आहेत ते एक्सप्रेसवेवरती थेट प्रवेश मिळवताना दिसतात। आता मी उभी आहे आडोशीच्या बोगद्याजवळ। हा बोगदा जरी छोटासा असला तरी बोगद्याच्या आतमध्ये आतल्या आत एक वळण आहे। असं असलं तरी सुद्धा या सबंध बोगद्यामध्ये लाईटचा कुठेही पत्ता असल्याचं पाहायला मिळत नाही आणि यामुळे येणाऱ्या वाहन चालकांना अवलंबून राहावं लागतं ते आपल्या गाड्यांच्या दिव्यांवर। आणि यामुळे कदाचित बोगद्यामधनं बाहेर पडल्या वाहनांचा ॲक्सिडेंट झालेल्या वाहनांच्या काचांचा एक ढीगच जमलेला पाहायला मिळतो। एक्सप्रेसवेवर ते सर्वाधिक अपघात झालेले आहेत ती गाडीचा कंट्रोल सुटून ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या गाडीवरती आदळल्यामुळे। आणि या सगळ्याला कारणीभूत ठरतायत ते इथले डिव्हायडर। आता मी ज्या ठिकाणी उभी आहे तिथे आपण पाहतोय फक्त छोटी छोटी झाडी आहे। डिव्हायडर नावाचा प्रकार काहीही अस्तित्वात नाहीये आणि त्यामुळे पलीकडनं जर एखाद्या गाडीचा ताबा सुटला चालकाचा तर तो थेट या बाजूला रस्त्यावरती येऊ शकतो। या एक्सप्रेसवेच्या एकाच पट्ट्यावरती कुठे जाळी पाहायला मिळते तर कुठे पत्र्याचा डिव्हायडर केलेला पाहायला मिळतो तर कुठे नुसतीच कमी अधिक उंचीची वाढलेली झाडी तर काही ठिकाणी रस्त्यामध्ये नुसत्याच कुंड्या ठेवलेल्या आहेत। आणि यातला एकही प्रकार गाडीचा स्पीड किंवा ताबा जर सुटला तर ती गाडी थांबवायला किंवा त्याचा वेग कमी करायला मदतीचा उपयोगाचा ठरत नाही आणि यामुळेच हा सगळा अपघात घडताना दिसतोय। एक्सप्रेसवे बांधून पूर्ण होऊन आता अनेक वर्ष झाली आहेत, मात्र या रस्त्याचं रोड सेफ्टी ऑडिटच केलं गेलेलं नाही आहे। अनेक वर्ष सातत्याने वापरल्यानंतर रस्ता काहीसा गुळगुळीत होऊ शकतो ज्यामुळे इथे रस्त्यावरती अपघात होण्याचं प्रमाण देखील वाढू शकतं। मात्र ही बाबही लक्षात घेतली जात नाहीये। गरज आहे ती या रस्त्यावरती असणारे हे सगळे प्रश्न सोडवले जाण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, एक्सप्रेसवे।